चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे। स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो एवढी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते। भक्तांनो, जर तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये सुख, समृद्धी, शांतता, आनंद हे सर्व हवं असेल, त्याचबरोबर बघा आपण म्हणतो की मी जिथे हात घालेल तिथून पाणी गळेल, म्हणजे मी ज्या क्षेत्रामध्ये जाईन त्या प्रत्येक क्षेत्रामध्ये मला यश मिळेल। जर तुम्हाला प्रगती करायची असेल, तुम्हाला प्रत्येक क्षेत्रामध्ये यश मिळवायचं असेल, जीवनात आनंदी राहायचं असेल, तर तुम्हाला तुमचं शुक्र ग्रह स्ट्रॉंग करणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे। ज्याचा शुक्र ग्रह स्ट्रॉंग असतो ना, त्याच्या जीवनात अडचणी खूप कमी असतात आणि ज्याचा शुक्र ग्रह हा कमकुवत असतो त्याला अडचणी ह्या खूप जास्त असतात। बघा, बऱ्याच वेळा पैसा असतो, भरपूर पैसा असतो, सगळं काही घरात असतं, मात्र त्याचं वैवाहिक जीवन जे आहे ना, ते वैवाहिक जीवन व्यवस्थित नसतं। काहीतरी कुरबरी अडचण येत असतात, काही ना काही घरामध्ये कलह होत असतात, कारण शुक्र ग्रह जो असतो ना तो कमकुवत असतो, तो ग्रह स्ट्रॉंग नसतो। बघा, शुक्राला स्ट्रॉंग करणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे। ज्याचा शुक्र स्ट्रॉंग असतो त्याच्या जीवनात त्याला कधीच विघ्न, संकट या गोष्टी फेस कराव्या लागत नाही। आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला तुमचा शुक्र स्ट्रॉंग करण्यासाठी आणि जेव्हा शुक्र स्ट्रॉंग होईल तेव्हा तुमच्या कितीही कठीण इच्छा पूर्ण करण्यासाठी एक अत्यंत महत्त्वाचा उपाय सांगणार आहे। बघा, तुम्हाला जर चांगलं दिसायचं असेल, एखाद्या व्यक्तीचा प्रभाव आपल्यावरती पडावा असं तुम्हाला वाटत असेल, म्हणजे बऱ्याच वेळा काही लोक असे असतात ना की जे साधीसुधी असतात, पण त्यांचं बोलणं असं असतं ना की समोरचा व्यक्ती पटकन अट्रॅक्ट होतो, लवकर त्याच्याकडे अट्रॅक्ट, म्हणजे जी पॉवर असते ज्याला आपण म्हणतो ती खूप जास्त असते, कारण त्याचा शुक्र ग्रह स्ट्रॉंग असतो। जर तुम्हालाही कुणी आपल्याकडे आकर्षित व्हावं असं वाटत असेल, सुंदर दिसावं असं वाटत असेल, चेहऱ्यावरती तेज असावं असं जर वाटत असेल, तर लक्षात घ्या तुम्हाला तुमचं शुक्र ग्रह स्ट्रॉंग करणं हे खूप महत्त्वाचं आहे। आणि आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हाच एक उपाय सांगणार आहे, अशीच एक रेमेडीज सांगणार आहे, जी रेमेडीज तुम्हाला आजपासून, उद्यापासून कधीही करायची आहे। तुम्ही कुठल्याही दिवसापासून याची सुरुवात करायची आहे। ही एक रेमेडीज तुमच्या आयुष्यामध्ये इतकं मोठं काम करेल ना की तुमच्या कठीणातील कठीण इच्छा पूर्ण होतील। आपण जे म्हणतो ना की एक लक्झरीज लाईफ, ती लाईफ तुम्हाला भेटेल। तुमच्या ज्याही इच्छा असतील, मग पैसा, सोनं, नाणं, बंगला, ज्या काही इच्छा असतील त्या इच्छा पूर्ण व्हायला लागतील। ज्या इच्छांमध्ये सारखे अडथळे येत होते ते अडथळे कुठेतरी निघून जातील आणि तुमची जी कामं आहेत ती कामं पटापट व्हायला मदत होईल। आता उपाय काय आहे किंवा काय रेमेडीज आपल्याला करायची आहे? खरं तर हा उपाय जो आहे तो लॉ ऑफ अट्रॅक्शनचा आहे। जेव्हा सगळे उपाय करून थकतो, सगळं काही करून संपतं, तेव्हा आपण लॉ ऑफ अट्रॅक्शनचे उपाय करतो आणि लॉ ऑफ अट्रॅक्शनचे जे काही उपाय आहेत ते कधीच फेल जात नाही। हे उपाय, हे रेमेडीज ज्या आहेत त्या काम करतात आणि करतात। आता ज्यांनी केलेले आहेत त्यांना माहिती असेल, कारण केल्याशिवाय तुम्हाला अनुभव येणार नाही। बघा, आता तुम्हाला काय करायचं आहे, या रेमेडीजसाठी एक अत्तराची बॉटल तुम्हाला घ्यायची आहे। ठीक आहे, कुठलाही घ्या, तुम्हाला जे आवडतं ते घ्या। तुम्ही मोगरा घेऊ शकतात, गुलाब घेऊ शकतात, पूजेचं साहित्य जिथे भेटतं तिथे अत्तराची बॉटल तुम्हाला सहज मिळेल। जर तुमच्या घरामध्ये हिना अत्तर असेल जे पूजेसाठी तुम्ही वापरता, तर ते अत्तर घेतलं तरीही चालेल। तुम्हाला काय करायचं आहे, हा हात जो आहे आपला डावा हात, डाव्या हाताचा जो हात तळव्याचा भाग असतो बघा, हा जो उंचवटा असतो ना, या उंचवट्यावरती आपल्याला हे अत्तर लावायचे। खरं तर हातामधील हा जो उंचवट्याचा तळव्याचा जो भाग आहे तो शुक्र ग्रहाशी निगडीत असतो। ज्याचा हा भाग उंच असतो, जास्त उंच, लक्षात घ्या त्याचा शुक्र ग्रह हा जास्त पॉझिटिव्ह आणि चांगला असतो। मात्र ज्याचा सपाट असतो किंवा असा मीडियम असतो ना, तर त्याचा शुक्र ग्रह जो आहे तो थोडासा कमकुवत असतो। त्यामुळे शुक्रासंदर्भात कुठलेही उपाय जर आपल्याला करायचे असतील, कुठल्याही रेमेडीज करायचे असेल, तर ते आपल्याला याच भागात करायचे असतात। आता हा उपाय किती दिवस आणि कधी करायचा हे सगळ्यात आधी तुम्हाला सांगते। किती दिवस करतोय हे मोजू नका, कारण हा उपाय आपल्यासाठी, आपण स्वतःसाठी करतोय, त्याच्यामुळे आज केला, 8 दिवस केले। आता आपण एवढे साधू संत तर नाही आहोत की 8 दिवस केला आणि 8व्याच दिवशी देवाने मला प्रचिती दिली किंवा देवाने माझी इच्छा पूर्ण केली। बघा, तुम्ही करत राहा, 3 महिने कंटिन्यू हा उपाय करत राहा आणि 3 महिन्यात लेट्स गो करा। त्यानंतर अशी एक मुवमेंट येईल, अगदी 3 महिन्यातही तुमची इच्छा पूर्ण होईल। 3 महिन्यामध्ये किंवा
3 महिन्यानंतर अशी एक मुवमेंट होईल, म्हणजे जीवनातल्या बऱ्याच मुवमेंट तुमच्या बदललेल्या असतील आणि नंतर पुढे तुमच्या लक्षात येईल की मी हा उपाय केला, मी या गोष्टीसाठी हा उपाय केला आणि म्हणून माझ्यासोबत हे घडत आहे, म्हणून माझ्यासोबत हे पॉझिटिव्ह होत आहे आणि म्हणून हे सगळं माझ्यासोबत अगदी मी जसं जसं म्हणत आहे तसं घडत आहे. 3 महिन्यानंतर तुम्हाला याचा 100% भरपूर रिझल्ट जाणवायला सुरुवात होईल. फक्त 3 महिने कंटिन्यू मनापासून तुम्हाला करायचं आहे. या उपायासाठी 1 मिनिटही पुरेसा लागणार नाही तुम्हाला. अगदी 1 ते 2 मिनिटांचा हा उपाय आहे. मात्र 3 महिन्यांच्या आत 3 महिन्यांपर्यंत तुम्हाला भरपूर रिझल्ट येईल. आता काय करायचं, जे अत्तर तुम्ही घेणार आहात गुलाबाचं मोगऱ्याचं जे कुठलं, तर ते अत्तर तुम्हाला सगळ्यात आधी या उंचवट्याच्या भागाला लावायचं आहे. ठीक आहे, स्प्रेड करायचं आहे थोडंसं किंवा बोटाने असं चोळायचं आहे. त्यानंतर थोडंसं हे सुकू द्या. सुकल्यानंतर तुम्हाला एक निळ्या रंगाचा पेन घ्यायचा आहे आणि या निळ्या रंगाच्या पेनाने तुम्हाला या उंचवट्याच्या भागावरती जो अंक सांगते तो अंक लिहायचा आहे 633 633. ठीक आहे, अंक आहे लॉ ऑफ अट्रॅक्शनचा जो एंजल नंबर आहे तो 633. पुन्हा एकदा सांगते 633. बघा 6 अंक हा शुक्र ग्रहाशी निगडीत आहे. 6 अंक आणि जेव्हा 3 लिहाल तेव्हा 3 आणि 3 ची बेरीज होणार आहे 6, म्हणजे हा अंक होणार आहे 66. बरोबर, 633 याची जी बेरीज होते ती पहिला 6 आणि दुसरा 3 प्लस केल्यानंतर पुन्हा एकदा 6. 6 अंक हा शुक्राशी निगडीत आहे. तुम्ही ही रेमेडी सकाळ संध्याकाळ दोन्ही टाइम करू शकतात किंवा फक्त एका टायमाला केला तरीही चालेल. जिथून ही रेमेडीज करायला सुरुवात कराल तिथून ज्या इच्छेसाठी तुम्ही हा उपाय करत आहात ती पॉझिटिव्ह ठेवा. माझी ही इच्छा पूर्ण होणारच, माझी ही इच्छा पूर्ण झालेली आहे आणि मला याचं फळ मिळालेलं आहे. सतत हीच गोष्ट डोक्यात ठेवायची. जेव्हा कधी मोकळा वेळ मिळेल, जेव्हा कधी टाईम असेल तेव्हा एक वही घ्यायची आहे आणि कुठल्याही रंगाची वही घ्या आणि त्या वहीवरती सारखं 633 हे लिहायचं आहे. जेव्हा कधी मोकळा वेळ असाच असेल, झाडू मारतोय, स्वयंपाक करतोय, तेव्हा 633 माझी ही इच्छा पूर्ण झालेली आहे. 633 मला नोकरी लागलेली आहे, मी खूप चांगल्या ठिकाणी नोकरीला आहे, जॉबला आहे, मला खूप चांगली सॅलरी आहे. म्हणजे ज्या इच्छेसाठी करताय ती पूर्ण पॉझिटिव्हिटीने तुम्हाला सतत व्यक्त करत राहायची आहे आणि सतत 633 हा जो अंक आहे तो सतत डोळ्यासमोर आणायचा आहे. 3 महिन्यांच्या आत 3 महिन्यांपर्यंत याचा भरपूर रिझल्ट दिसायला सुरुवात होईल. कितीही अडलेल्या इच्छा पूर्ण होतील. तुम्ही जिथे जिथे जाल त्या प्रत्येक क्षेत्रात तुम्हाला यश मिळायला लागेल, प्रगती व्हायला लागेल, प्रत्येक काम जे आहे ते तुमच्या मनासारखं घडायला लागेल. अत्यंत साधा सोपा उपाय आहे, मात्र लॉ ऑफ अट्रॅक्शनचा हा उपाय तुम्हाला 100% तुमचं काम पूर्ण करून देईल. तर आशा करते की प्रत्येकजण हा उपाय नक्कीच करतील. आजचा हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करा आणि पुढचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. अजून एक सांगायचं राहिलं, अंक लिहिल्यानंतर अंक लिहून फक्त थोडा वेळ तो डोक्यात ठेवायचा आहे. थोडा वेळ म्हणजे कंटिन्यू ठेवायचा आहे, मात्र सारखा याच्याकडे बघायचं नाहीये. पाण्यामध्ये हात घातला, काही करताना हात घातला, तो अंक पुसला तरीही चालेल. 10 ते 15 मिनिटं हा अंक इथे राहणं खूप महत्त्वाचं आहे. त्यानंतर तो पुसला किंवा तुम्ही स्वतः जरी पुसला तरीही चालेल. फक्त 5 ते 10 मिनिटं तो पुसू देऊ नका.